पुण्यात कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणावरून सध्या चांगलेच राजकारण तापले। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे लांब राहिलेले दिसत होते, परंतु गेल्या 2 दिवसापासून या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार यांचे वाकयुद्ध रंगले आहे। दमानिया यांनी अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली। त्याला अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले। माझी नार्को टेस्टची तयारी आहे, त्या चाचणीत काही आढळले नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठे पुढे यायचे नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा। आता त्यावर अंजली दमानिया यांनी देखील आव्हान स्वीकारले। त्या म्हणाल्या की हे मला मान्य आहे, पण टेस्टसाठी प्रश्नावली मी देणार, ते तुम्हाला चालेल का? अंजली दमानिया म्हणाल्या की अजित पवार यांनी त्यांची नार्को टेस्ट लवकरात लवकर करावी। मी तुमचे आव्हान स्वीकारत आहे। त्यात तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार हे देखील सांगा। तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील, कोणतेही सामाजिक काम करणार नाही, संन्यास घेईल, परंतु तुमची नार्को टेस्ट जी होईल त्याची प्रश्नावली मी देणार आहे। तुमचे विशाल अग्रवालचे संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमच्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन चिट आला तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की मी संन्यास घेईल। मी कुठलाही सामाजिक विषय कधीही काढणार नाही। त्यांनी माझ्यावर जी वक्तव्य केली होती त्याची माफी मागण्यासाठी 24 तासांची वेळ दिली होती, परंतु त्यांनी माफी मागितली नाही। त्यामुळे आता शक्य ते सर्व कायदेशीर पर्याय मी वापरणार असल्याचा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला आहे। या संदर्भात दमानिया म्हणाल्या की कालची त्यांची 2 वाक्ये होती, एक सुपारी घ्यायला आणि दुसरा रिचार्जवर काम करणारी बाई। पण अजित पवारांना मला सांगायचे आहे की तुमच्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन विचारा, सुनील तटकरे यांना विचारा, छगन भुजबळ यांना विचारा की किती सिद्धांतांवर काम करणारी मी बाई आहे। सूरज चव्हाण प्रकरणात तुम्ही आनंदाने जे मोठे खुलासे करायचे होते ते प्लीज करा, असं देखील दमानिया यांनी म्हणलं आहे।